अंबरनाथ पुलिस ने अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट के इच्छुक उम्मीदवारों के साथ मीटिंग की। आज अंबरनाथ पुलिस थाने में एसीपी तथा पुलिस के वरिष्ठ अधिकारियों ने 19 जनवरी को होने वाले अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट के चुनाव को लेकर इच्छुक तीनों पैनल के उम्मीदवारों के साथ एक मीटिंग करके चुनाव में किसी भी प्रकार की धांधली अथवा दबाव से बचने की अपील की और चुनाव के दरमियान शांति बनाए रखने की भी अपील की। आज शाम हुई इस मीटिंग में तीनों पैनल के पदाधिकारी उपस्थित थे। पुलिस अधिकारियों को पुष्पगुच्छ और शॉल देकर सम्मानित भी किया गया। अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात निवडणूक 2025 ची आज ही बैठक होती। यामध्ये जवळपास 3 मुख्य पॅनल भाग घेत आहेत। त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली। त्यानंतर या तिन्ही पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या। त्यांना निवडणूक प्रक्रियेसंदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक 19 जानेवारीला ही निवडणूक आहे सकाळी 8 ते 6 आणि त्याची मतमोजणी जी आहे ती 20 तारखेला आहे। त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास 40 कर्मचारी आणि 10 अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतर ही स्ट्रॉंग रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत। मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे। त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं। उद्या चिन्ह वाटप आहे, उद्या पोलीस बंदोबस्त असेल? हो असणार आहे। पोलीस चिन्ह वाटपच्या ठिकाणी आमचे पोलीस तिथे असणार। सर, एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे बोगस मतदारांचा, त्याविषयी त्या अनुषंगाने एकूण 4600 वोटर्स आहेत। वक्फ बोर्डाचे अधिकारी आणि पॅनलचे जे सदस्य आहेत असं ते दोघेही संयुक्त विद्यमाने या जे वोटर्स आहेत त्यांचं आधार कार्ड जे आहे ते चेक करूनच पुढे त्यांना वोटिंगला आपण वोटिंग करायला सांगणार।